मोठी बातमी येते अकोल्यातून। अकोल्यातल्या मनसे कार्यकर्ते जय मालोकर मृत्यू प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलेलं आहे। कारण जय मालोकरचा मृत्यू मारहाणीमुळे झालाय असं पोस्टमॉर्टमच्या अहवालातून समोर आलंय। 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार राडा झाला होता आणि त्यानंतर मनसेच्या जय मालोकर यांचा मृत्यू झालेला होता। मात्र त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे असा दावा करण्यात आला होता। मात्र आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। जय मालोकरचे जे पीएम रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल इंजरीज ऑन व्हायटल ऑर्गन्स स्पष्ट नमूद केलेलं आहे। ह्या ज्या इंजरीज त्याला झालेल्या आहेत ज्याच्यामुळे त्याची डेथ झाली आहे, हार्ट अटॅकने त्याची डेथ झाली नाही, याची चौकशी उच्च पद्धतीने करण्यात यावी, बस एवढीच मागणी आहे। आणि सोबतच आम्हाला पोलीस संरक्षण देण्याची कृपा करावी। संशय तर कोणावरच नाही सध्या तरी, जेव्हा या गोष्टीची पडताळणी होईल, चौकशी होईल, त्यावेळेला माहिती पडेल नेमकं यामध्ये आरोपी आहे कोण। तर या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात अक्षय गवळी यांच्याकडून। अक्षय, नेमकं काय घडलेलं होतं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय समोर आलंय? जय मालोकर याच्या वैद्यकीय शवविच्छेदन अहवालात जयला जबर मारहाण झाली होती, त्याच्या पाठीवर आणि छात्यावर जखमा होत्या, त्यासोबतच छातीच्या आणि 4 ते 5 बरगड्या देखील तुटलेल्या होत्या। या व्यतिरिक्त डोक्याला देखील आतमध्ये गंभीर मारहाण झालेली होती। या व्यतिरिक्त पोस्टमॉर्टममुळे त्याच्या मेंदूतला आतमध्ये रक्तपुरवठा जमा झालेला होता। अशा अनेक गोष्टी त्याच्यासोबत घडलेल्या होत्या। नेमकं या संपूर्ण प्रकरणात जयसोबत नेमकं कोण होतं, त्या दिवशी जो राडा झाला होता त्यासोबत आणखी काय काय गोष्टी घडलं होतं, या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांना तपास करावा लागेल। जयच्या कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणात सीबीआयची चौकशीची मागणी केलेली आहे। तसंच आपल्या जीविताला धोका असल्याची देखील त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे। त्यासोबतच पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे। आता अमोल मिटकरी याच्या झालेल्या राडानंतर जय मालोकर हा नेमका कोणासोबत गेला होता, कुठे होता, या सर्व गोष्टीचा आता अकोला पोलिसांना तपास करावा लागणार आहे। तर आपण बघतोय मनसेच्या जय मालोकर मृत्यू प्रकरणाला आता हे वेगळं वळण लागलेलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं होतं, स्वतः राज ठाकरे यांनी जय मालोकर याच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलेली होती। आणि आता जर आपण बघितलं तर या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अतिशय धक्कादायक असा खुलासा झालेला आहे। तर जयचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झालेलाच नाही असं आता समोर आलेलं आहे।